एका अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या कल्पनेने आजच्या या डीप डाईव्हची सुरुवात करूया. समजा एखादा माणूस अचानक एका बंदिस्त, थंड आणि पूर्णपणे अनोळखी अशा जागा झाला. आणि त्याला स्वतःचं नाव सुद्धा आठवत नाहीये. हो, अगदी तेच. त्याच्या शरीराला अनेक नळ्या जोडलेल्या आहेत. आजूबाजूला फक्त गुंतागुंतीची यंत्रे आणि काही लुकलुकणारे दिवे आहेत. आणि सर्वात भयंकर म्हणजे त्याच्या शेजारी 2 मृतदेह आहेत. बापरे, ही तर एखाद्या भयानक स्वप्नासारखी सुरुवात आहे. नक्कीच. तो कोण आहे, तिथे कसा पोचला, याची कोणतीही स्मृती त्याच्या मेंदूत शिल्लक नाही. पण हळूहळू त्याची तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता जागी होते. म्हणजे तो आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास करायला लागतो. हो, तो गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास करतो, हवेतील घटकांचे प्रमाण तपासतो आणि एका निष्कर्षावर पोचतो की तो एक शास्त्रज्ञ आहे. बरोबर. आणि तो पृथ्वीपासून प्रकाश वर्षे दूर अंतराळात आहे. एका बाजूला स्वतःची ओळख पुसली गेलेली अवस्था आणि दुसऱ्या बाजूला थेट संपूर्ण पृथ्वीला विनाशापासून वाचवण्याची महाकाय जबाबदारी. आज आपण अशाच एका अकल्पनीय अस्तित्वाच्या लढाईचं आणि ॲस्ट्रोफेज नावाच्या एका महाभयंकर संकटाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. या सुरुवातीच्या दृश्यातूनच मानवी मेंदूचं एक खूप कुतूहलजनक रूप समोर येतं. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीची डिक्लेरेटिव्ह मेमरी म्हणजेच नावे, चेहरे आणि भूतकाळातील घटना पूर्णपणे पुसल्या जातात, तरीही त्याची प्रोसिजरल मेमरी म्हणजेच काम करण्याची कौशल्य कशी शाबूत राहू शकतात हे आपण इथे पाहतो. या शास्त्रज्ञाला स्वतःचं नाव आठवत नाही, पण पेंड्युलमचा वापर करून गुरुत्वाकर्षण कसं मोजायचं हे तो विसरलेला नाही. अच्छा, म्हणजे ओळख नसतानाही वैज्ञानिक पद्धतीने समस्या सोडवण्याची मानवी प्रवृत्ती इथे दिसते. अगदी बरोबर. पण इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. तो शास्त्रज्ञ ज्या संकटाचा सामना करण्यासाठी तिथे गेला आहे, ते संकट म्हणजे एखादा धूमकेतू किंवा महाकाय ब्लॅक होल नाहीये. नाही, अजिबात नाही. मूळ स्रोतानुसार हे संकट आहे ॲस्ट्रोफेज नावाचा एक सूक्ष्मजीव. आता मला सांगा, सूर्य हा एवढा प्रचंड मोठा तारा आहे. त्याचं तापमान लाखो अंश सेल्सिअस असतं. हो ना. मग अशा या धगधगत्या सूर्याला एक डोळ्यांना न दिसणारा अतिसूक्ष्म जीव कसा काय गिळंकृत करू शकतो? तो त्या प्रचंड तापमानात जळून खाक का होत नाही? हाच तर या विश्लेषणातील सर्वात मोठा विरोधाभास आहे आणि एक वैज्ञानिक चमत्कार सुद्धा. आपण नेहमी सजीवांचा विचार करतो तेव्हा पृथ्वीवरील कार्बनवर आधारित जीवसृष्टी डोळ्यासमोर येते, जी उष्णतेने नष्ट होते. हो, पण ॲस्ट्रोफेजची रचना पूर्णपणे वेगळी आहे. हा एक असा सूक्ष्मजीव आहे जो ऊर्जा मिळवण्यासाठी चक्क इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच प्रकाशाची आणि उष्णतेची ऊर्जा शोषून घेतो. बापरे. त्याच्या शरीराचं आवरण अशा काही क्वांटम पदार्थांनी बनलेलं असतं जे कोणतंही तापमान सहज सहन करू शकतं. सूर्याची उष्णता त्याला मारत नाही, तर तीच उष्णता त्याचं अन्न असते. एक मिनिट, पण सूक्ष्मजीव स्वतःची संख्या कशी वाढवतो? आणि जर तो केवळ सूर्यावरच असेल तर तो एका तारेकडून दुसऱ्या तारेकडे कसा प्रवास करतो? कारण सूक्ष्मजीवांकडे रॉकेट इंजिन तर नसतं ना. तिथेच या जीवाची खरी भयानकता समोर येते. हा जीव सूर्याची उष्णता शोषून घेतो आणि आइन्स्टाईनच्या सूत्रानुसार म्हणजे E=mc² सूत्रानुसार त्या ऊर्जेचं थेट वस्तुमानात रूपांतर करतो. अरे वा, म्हणजे तो ऊर्जेला आकार देतो. हो, आणि प्रजननासाठी तो एका वेगळ्या ग्रहावर जातो. उदाहरणादाखल आपल्या सूर्यमालेतील शुक्र ग्रहावर, व्हीनसवर. पण तिथे का? कारण प्रजननासाठी त्याला कार्बन डायऑक्साईड सारख्या वायूंची आवश्यकता असते. पण सर्वात मोठा धक्कादायक भाग म्हणजे त्याचा प्रवास. हा जीव स्वतःमधून न्यूट्रिनो नावाचे कण अतिप्रचंड वेगाने बाहेर टाकतो. अच्छा. आणि या न्यूट्रिनो प्रक्षेपणाच्या मदतीने तो थेट प्रकाशाच्या वेगाच्या जवळ पोहोचू शकतो. म्हणजेच हा सूक्ष्मजीव स्वतःच एका अत्यंत प्रगत जैविक रॉकेटसारखा काम करतो. हे खरोखरच अकल्पनीय आहे. एक सूक्ष्मजीव जो सूर्याची ऊर्जा खातो आणि न्यूट्रिनोच्या आधारे ग्रहांमध्ये प्रवास करतो. आणि याच प्रक्रियेत आपल्याला भूमितीय वाढीचा म्हणजे एक्सपोनेन्शियल ग्रोथचा भयानक परिणाम दिसून येतो. बरोबर. एक पेशी 2 पेशींमध्ये विभागली जाते, 2च्या 4 होतात. आणि काही वर्षातच या सूक्ष्मजीवांची एक प्रचंड मोठी चादर सूर्याच्या पृष्ठभागावर तयार होते. हे जीव सूर्याकडून येणारा प्रकाश स्वतःमध्ये शोषून घेतात आणि तो प्रकाश बाहेर पडू देत नाहीत. अगदी बरोबर. आणि म्हणूनच सूर्याची ऊर्जा वेगाने कमी होत जाते. जर सूर्याची ऊर्जा अवघ्या 10%नीही कमी झाली तर पृथ्वीवर काय हाहाकार माजेल याचा विचार करा.
सगळीकडे बर्फ साचेल. हो, तापमान शून्याखाली जाईल, प्रकाश संश्लेषण थांबेल, शेती नष्ट होईल आणि संपूर्ण मानवी प्रजाती उपासमारीने संपुष्टात येईल. आणि याच विनाशकारी भविष्याला थांबवण्यासाठी या शास्त्रज्ञाला पृथ्वीवरून पाठवलं गेलंय. कारण जेव्हा मानवाने अंतराळाचं निरीक्षण केलं तेव्हा त्यांना दिसलं की अनेक ताऱ्यांची ऊर्जा ॲस्ट्रोफेजमुळे कमी होतंय. पण एकच असा तारा होता, टाऊ सिटी, ज्याला या ॲस्ट्रोफेजचा कोणताही संसर्ग झालेला नव्हता. तो सुरक्षित होता. हो, हा शास्त्रज्ञ तिथे हे शोधण्यासाठी गेलाय की टाऊ सेटी या संकटापासून कसा बचावला. तिथे अशी कोणती जैविक यंत्रणा आहे जी ॲस्ट्रोफेजला मारू शकते. पण तिथे पोचल्यावर त्याला एक अत्यंत धक्कादायक गोष्ट दिसते. काय? आत्तापर्यंत आपण पाहिलं की तो माणूस या अथांग अंतराळात पूर्णपणे एकटाय, पण टाऊ सिटी जवळ पोचल्यावर त्याच्या रडारवर एक प्रचंड मोठा अनपेक्षित सिग्नल दिसतो. आणि तो सिग्नल पृथ्वीवरून आलेला नसतो. ती एक परग्रहावरील अंतराळ नौका असते. हो, एलियन शिप. इथे मी थोडं थांबवू इच्छिते. बहुतांश विज्ञान कथांमध्ये एलियन्स हे पृथ्वीवर हल्ला करणारे प्रगत शस्त्रास्त्रे असलेले शत्रू दाखवले जातात ना. तसा आपला समज आहे. जेव्हा दोन अनोळखी प्रजाती पहिल्यांदा भेटतात तेव्हा तिथे युद्धाची शक्यता सर्वात जास्त असते. मग इथे तसं का होत नाही? ते लगेच एकमेकांवर शस्त्रांचा वापर का करत नाहीत? याचं मुख्य कारण आहे समान संकट. इथे गेम थिअरीमधील प्रिझनर डिलेमा लागू होत नाही, कारण दोघांचाही शत्रू एकच आहे. अच्छा. ज्याप्रमाणे पृथ्वीचा सूर्य ॲस्ट्रोफेजमुळे नष्ट होत आहे, अगदी त्याचप्रमाणे या परग्रहावरील जीवाचा, ज्याला कथेत रॉकी असं संबोधलं आहे, त्याचाही तारा याच सूक्ष्मजीवामुळे मरत आहे. म्हणजे तो रॉकी सुद्धा आपल्या ग्रहाला आणि प्रजातीला वाचवण्यासाठी त्याच टाऊ सिटी ताऱ्याजवळ उपाय शोधायला आलाय. होय, याला विज्ञानात कन्व्हर्जंट इव्होल्यूशन असं म्हणता येईल. पण हे जैविक नसून बौद्धिक आहे. जेव्हा दोन वेगळ्या प्रजातींसमोर अस्तित्वाचं एकच संकट उभं राहतं आणि त्यांच्याकडे तर्कावर आधारित बुद्धिमत्ता असते, तेव्हा ते एकाच निष्कर्षावर पोहोचतात की टाऊ सिटी हा एकमेव सुरक्षित तारा आहे, त्यामुळे तिथेच उपाय मिळणार हे दोघांनीही ओळखलेलं असतं. अगदी. जेव्हा ते एकमेकांना पाहतात तेव्हा ते शत्रू राहूच शकत नाहीत. ते एकमेकांचे एकमेव आधार बनतात. अस्तित्व टिकवण्याची धडपड ही वैश्विक असते, हा सिद्धांत इथे प्रकर्षाने सिद्ध होतो. हे स्पष्टीकरण अत्यंत पटण्यासारखं आहे. पण आता मला सर्वात महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या प्रश्नाकडे यायचंय. दोन पूर्णपणे भिन्न जीवसृष्टी, त्यांची कोणतीही समान भाषा नाही. एवढंच काय, पण स्रोतानुसार रॉकी हा मानवासारखा अजिबात दिसत नाही. तो एखाद्या खडकासारखा दिसतो. हो, त्याच्या ग्रहावर अतिप्रचंड गुरुत्वाकर्षण आहे आणि वातावरण अत्यंत उच्च तापमानाचं आहे. आणि सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला डोळेच नाहीत. तो ध्वनिलहरींचा म्हणजे सोनारचा वापर करून आजूबाजूचं जग समजून घेतो, जसं वटवाघूळ करतात. मग अशा परिस्थितीत जिथे साधं पाहणं किंवा मानवी आवाजात बोलणंही शक्य नाही, तिथे ते दोघे एकमेकांशी संवाद कसा साधतात? या विश्लेषणातील सर्वात रंजक भाग आहे. जेव्हा भाषेचे आणि शारीरिक रचनेचे सर्व अडथळे उभे असतात, तेव्हा एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी एकच शाश्वत मार्ग उरतो. आणि तो कोणता? भौतिकशास्त्राचे मूलभूत नियम. हे थोडं सविस्तर सांगू शकाल का? ते प्रत्यक्ष संवादाची सुरुवात कशी करतात? कारण त्यांच्या अंतराळयानातील वातावरण इतकं भिन्न आहे की ते थेट एकमेकांच्या संपर्कात येऊ शकत नाहीत. अगदी बरोबर. शास्त्रज्ञाला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन आणि कमी तापमान लागतं, तर रॉकीला जिवंत राहण्यासाठी प्रचंड उष्णता आणि अमोनियायुक्त वातावरण लागतं. त्यामुळे ते त्यांच्या अंतराळयानांना जोडतात, पण मध्ये एक पारदर्शक आणि अभेद्य भिंत असते. सुरुवातीला ते एकमेकांना भौतिक मॉडेल्स दाखवतात. शास्त्रज्ञ एका ट्यूबमध्ये एक वस्तू टाकतो आणि रॉकीला दाखवतो की तो मॅटर म्हणजे पदार्थ समजतो. पण त्यातून भाषा कशी तयार होते? फक्त वस्तू दाखवून भाषा कशी बनेल? त्यानंतर ते आवर्त सारणीचा म्हणजेच पिरियॉडिक टेबलचा वापर करतात. अच्छा. तुम्ही जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी हायड्रोजनच्या अणूमध्ये एकच प्रोटॉन असतो. हे बदलत नाही. हो, हे तर वैश्विक सत्य आहे. मग शास्त्रज्ञ ध्वनीच्या लहरी वापरून आणि उपकरणांवर आकृत्या काढून एक संख्या दाखवतो आणि हायड्रोजनचा संदर्भ देतो. 2 संख्या दाखवून हिलियमचा संदर्भ देतो. अरे वा, म्हणजे ते अणूंच्या रचनेवरून आणि गणितावरून एक सामायिक शब्दकोश तयार करतात. बरोबर. प्रकाशाचा वेग किंवा किरणोत्सर्गी पदार्थांचा हाफ लाईफ काळ हा विश्वात सर्वत्र समान असतो. युरेनियमचा अर्धा भाग नष्ट होण्यासाठी लागणारा वेळ सर्वत्र सारखाच असणार. अगदी. या सामायिक वैज्ञानिक सत्यांवरून ते वेळेचे आणि अंतराचे मोजमाप ठरवतात. विज्ञान ही खऱ्या अर्थाने विश्वाची सामायिक भाषा बनते.
पण इथे माझ्या मनात अजून एक शंका आहे. म्हणजे गणित आणि भौतिकशास्त्र हे ठीक आहे, त्यामुळे ते तांत्रिक माहितीची देवाणघेवाण करू शकतात. पण भावना कशा समजणार? भावना हो ना. समजा एकाला दुसऱ्याबद्दल भीती किंवा अविश्वास वाटत असेल, तर गणिताने विश्वास कसा निर्माण होणार? केवळ 2+2=4 हे सांगितल्याने दोन जीवांमध्ये मैत्री थोडीच निर्माण होऊ शकते. हा अत्यंत सखोल प्रश्न आहे. केवळ गणितीय सूत्रे एकमेकांविषयीचा विश्वास निर्माण करू शकत नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष कृतीची आणि धोके पत्करण्याची गरज असते. म्हणजे ते एकमेकांसाठी काहीतरी करतात. हो, कथेत असे प्रसंग येतात जिथे ते एकमेकांसोबत वैज्ञानिक प्रयोग करतात. या प्रयोगांदरम्यान जेव्हा धोका निर्माण होतो, तेव्हा रॉकी स्वतःचा जीव धोक्यात घालून शास्त्रज्ञाचं रक्षण करतो. बापरे. आणि तसंच शास्त्रज्ञही रॉकीला मदतीचा हात देतो. म्हणजे कृती शब्दांपेक्षा अधिक बोलते. होय. जेव्हा दोन जीव एकमेकांच्या सुरक्षितेसाठी स्वतःला धोक्यात घालतात, तेव्हा तिथे सहानुभूती निर्माण होते. उत्क्रांतीमध्ये सहानुभूती हा केवळ एक भावनिक कमकुवतपणा नाही, तर तो समाज म्हणून टिकून राहण्याचा एक मजबूत आधार आहे. रॉकी आणि शास्त्रज्ञ यांच्यात ही सहानुभूती निर्माण होते, कारण ते दोघांच्याही वेदना आणि जबाबदाऱ्या समजू शकतात. अगदी बरोबर. आणि इथूनच या कथेचा सर्वांत भावनिक गाभा समोर येतो. ज्याने आपला जीव वाचवला, जो आपल्या खांद्याला खांदा लावून पृथ्वीला आणि त्याच्या ग्रहाला वाचवण्यासाठी अहोरात्र झटत आहे. तो दिसायला आपल्यासारखा नाहीये, तो आपल्यासारखा विचार करत नाही, त्याच्या शरीरात हाडे किंवा रक्त नाही, तरीही तो आपला सर्वात जवळचा मित्र बनतो. यातून मिळणारा संदेश अत्यंत क्रांतिकारक आहे. बुद्धिमत्तेला कोणताही आकार नसतो. आपण मानव जेव्हा अंतराळातील बुद्धिमत्तेचा विचार करतो, तेव्हा आपल्या सर्व कल्पना मानवकेंद्रित असतात. हो, आपल्याला वाटतं की एलियन म्हणजे 2 हात, 2 पाय आणि मोठा मेंदू असलेला एखादा जीव असेल. आणि तो बहुधा आपल्यासारखीच प्रगत साधनं वापरत असेल. पण सत्य याहून खूप वेगळं असू शकतं. विश्वात बुद्धिमत्ता कोणत्याही रूपात उत्क्रांत होऊ शकते. खऱ्या बुद्धिमत्तेची ओळख आकारावरून होत नाही तर. नाही, ती समस्या सोडवण्याच्या क्षमतेवरून, सहकार्याच्या भावनेवरून आणि निसर्गाचे नियम समजून घेण्याच्या वृत्तीवरून ठरते. रॉकी अंधा आहे. तो खडकांसारख्या झेनोनाइट नावाच्या अत्यंत भक्कम पदार्थापासून स्वतःचं तंत्रज्ञान बनवतो. त्याची विचार करण्याची पद्धत मानवापेक्षा वेगळी असली तरी त्याची उद्दिष्टे आणि निष्ठा तितकीच प्रबळ आहे. ही गोष्ट केवळ एका अंतराळ मोहिमेपुरती मर्यादित राहत नाही. ती आपल्याला एक व्यापक दृष्टिकोन देते. विचार करूया की भविष्यात मानव खऱ्या अर्थाने अंतराळात खोलवर प्रवास करेल, तेव्हा तिथे काय मिळेल? फक्त नवीन ग्रह किंवा नवीन तारे? नाही. तिथे कदाचित अशी बुद्धिमत्ता भेटेल जी आपल्या कल्पनेच्याही पलीकडची असेल. आपण जर केवळ आपल्याच आकाराच्या जीवांना शोधत राहिलो तर विश्वातील या भव्य विविधतेला आपण कधीच समजू शकणार नाही. नक्कीच. आपण आपल्या पूर्वग्रहांच्या चष्म्यातून विश्व पाहणं थांबवलं पाहिजे. आणि या कथानकातून आपल्याला अजून एक गोष्ट शिकायला मिळते, ती म्हणजे विज्ञानाची ताकद. ती कशी काय? जेव्हा सर्व काही अज्ञात असतं, अंधार असतो आणि कोणतीही आशा दिसत नाही, तेव्हा विज्ञानाची पद्धत माणसाला रस्ता दाखवते. हे एक उत्तम साधर्म्य आहे. म्हणजे ॲस्ट्रोफेटसारखं संकट हे केवळ एक विज्ञानकथा नाही, तर ते अज्ञात आणि अवाढव्य संकटांचं प्रतीक म्हणूनही पाहता येईल. हो. आणि या संकटावर मात करण्यासाठी रॉकी आणि तो शास्त्रज्ञ कसे एकत्र येतात हे एक मॉडेल आहे. ते दोघं मिळून टाऊ सिटीच्या वातावरणात असा एक सूक्ष्म जीव शोधून काढतात जो ॲस्ट्रोफेजला खातो. तोच त्यांचा उपाय असतो. पण हा उपाय शोधण्याचा त्यांचा एकत्रित प्रवास हा त्या उपायाइतकाच महत्त्वपूर्ण आहे. आणि हे शक्य झालं कारण त्यांच्याकडे माहिती सामायिक करण्याची तयारी होती. ज्ञान लपवून ठेवण्याऐवजी ज्ञानाची देवाणघेवाण केल्यानेच दोन्ही जगांचं अस्तित्व टिकू शकलं. एकमेकांचे तंत्रज्ञाने वापरून त्यांनी जी उत्तरे शोधली ती ते एकटे कधीच शोधू शकले नसते. तर आजच्या या अत्यंत रोमांचक डीप डाईव्हमध्ये आपण एक अशा अस्तित्वाच्या लढाईचं सखोल विश्लेषण केलं जिथे एका माणसाने आपली स्वतःची वैयक्तिक ओळख विसरूनही संपूर्ण पृथ्वीचा बचाव करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आपण ॲस्ट्रोफेजसारख्या एका अतिसूक्ष्म आणि महाभयंकर संकटाची वैज्ञानिक रचना समजून घेतली आणि हे पाहिलं की निसर्गात सर्वात महाकाय गोष्टींनाही सर्वात सूक्ष्म गोष्टींचा धोका असू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण हे समजून घेतलं की दोन पूर्णपणे अनोळखी प्रजाती विज्ञानाच्या सामायिक भाषेचा वापर करून एकमेकांशी कसा संवाद साधू शकतात. बरोबर.
बुद्धिमत्ता आणि सहानुभूती या गोष्टी भौतिक आकारावर अवलंबून नसून त्या वैश्विक आहेत. आता वेळ आली आहे या सखोल विश्लेषणाचा समारोप करण्याची. पण जाण्यापूर्वी एक विचार नक्की करूया. जेव्हा आपण आकाशातील ताऱ्यांकडे पाहतो तेव्हा आपण विचार करतो की तिथे बाहेर कोण असेल? ते कसे दिसत असतील? पण कदाचित खऱ्या विश्वात या प्रश्नाचं उत्तर आपण विचार करू शकतो त्यापेक्षा कितीतरी अधिक गुंतागुंतीचं आणि आश्चर्यकारक असेल. आणि जेव्हा मानवजात अंतराळातील इतर बुद्धिमत्तेच्या संपर्कात येईल तेव्हा तो मानवी इतिहासातील सर्वात नाजूक क्षण असेल. आणि म्हणूनच या विश्लेषणाच्या शेवटी मी एक असा प्रश्न उपस्थित करू इच्छिते जो तंत्रज्ञान आणि माणुसकी या दोन्हींच्या सीमारेषेवर उभा आहे. समजा उद्या खरोखरच पृथ्वीचं भवितव्य पूर्णपणे अनोळखी, भयानक वाटणाऱ्या आणि आपल्यासारख्या अजिबात नसणाऱ्या एखाद्या परग्रहावरील जीवांसोबत काम करण्यावर अवलंबून असेल, तर त्यावेळी माणसाचं सर्वात मोठं हत्यार काय असेल? आपलं अद्ययावत तंत्रज्ञान, विनाशकारी शस्त्रास्त्रे की अफाट बुद्धिमत्ता? कदाचित यापैकी काहीच नाही. अंतराळाच्या त्या अमर्याद पोकळीत जिथे कोणतीही ओळख काम करत नाही तिथे आपलं सर्वात मोठा हत्यार असेल सहानुभूती. नक्कीच. अनोळखी गोष्टींना न घाबरता त्यांना समजून घेण्याची आणि त्यांच्यासोबत विज्ञानाच्या आधारे सामायिक पूल बांधण्याची तयारी. याच एका सखोल विचारासोबत आपण आजची चर्चा इथेच थांबूया. आणि हा विचार नक्की करा, त्या अथांग आणि थंड पोकळीत आपल्याला पूर्णपणे समजून घेणारा आणि मानवतेला तारून नेणारा कोणीतरी असा असू शकतो ज्याचा आकार मानवासारखा नसेल पण ज्याचा ध्येय आणि भावना अगदी आपल्यासारख्याच असतील.